Hello everyone, welcome back our favorite YouTube channel Mauli Classes Kids. Today we are going to learn remaining part of the living world adaptation and classification. So friends, first point, today's first point, adaptation for ingestion of food in plants means अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. Most of the plants are anchored in the ground and are autotrophic. However, plants like dodder, cascata are parasitic. Means students, बहुतेक सर्व वनस्पती ह्या जमिनीवर स्थिर व स्वयंपोषी असतात, मात्र अमरवेली सारख्या काही वनस्पती परपोषी असतात. फ्रेंड्स, न्यू वर्ड anchored means स्थिर. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड मीन्स काही वनस्पती ह्या जमिनीवर स्थिर असतात, तर सम आर ॲटोट्रॉफिक मीन्स स्वयंपोषी, स्वतःचं पोषण ते स्वतः करतात. हवेवर प्लांट्स लाईक डॉडर मीन्स अमरवेल, त्यालाच कसकट असे म्हणतात. आर पॅरासिटिक मीन्स ते परपोषी आहेत. म्हणजे अशा प्रकारे मग हे जे अमरवेलीचे जे शरीर आहे म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यासारख्या खोडांचे जाळे असते. पाणी नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही, परंतु आधारक वनस्पतीच्या खोडातून शोषक द्रव्य शोषून घेण्यासाठी त्याला चूषक मुळे असतात. ती आधारक वनस्पतीच्या रसवाहिन्या जलवाहिन्यापर्यंत पोहोचतात व अन्न पाणी शोषून घेतात. फ्रेंड्स, the plant body of a dodder consists of a yellow wire like streams. It is a leafless and cannot perform photosynthesis. आत्ताच सांगितले विद्यार्थी मित्रांनो, हे जे डॉडर आहे, अमरवेल आहे, अमरवेलाचे शरीर हे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यासारख्या खोडांचे जाळे असते. त्यांना पानं नाहीत, त्याच्यामुळं अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही, परंतु त्याला काय आहे, इट हॅज अ हॉस्टेरिकल सकिंग रूट्स फॉर ॲब्सॉर्बिंग न्यूट्रिएंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. मीन्स आधारक वनस्पतींच्या खोडातून पोषण द्रव्य शोषून घेण्यासाठी तिला चूषक मुळे असतात. मीन्स हॉस्टेरिकल रूट्स ते काय करतात, ते हे जे वनस्पती आहे त्याच्या त्या रसवाहिन्या आणि जलवाहिन्यापर्यंत ते चूषकमुळे पोचतात आणि अन्न आणि पाणी शोषून घेतात. अशा प्रकारे त्याच्यामध्ये अन्नग्रहणासाठी ह्या अमरवेलामध्ये झालेलं अनुकूलन आहे. देन नेक्स्ट फ्रेंड्स, फंगाई डू नॉट हॅव अ क्लोरोफिल अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. दे ऑब्टेन फूड फ्रॉम अ स्टार्ची फूडस्टफ्स लाईक अ भाकरी अँड ब्रेड. दे हॅव अ रूट लाईक अ फायब्रस फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड. मीन्स बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळं ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. ती भाकरी, पाव यासारख्या पिष्टमय अन्नपदार्थापासून अन्न मिळवते. अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळासारखे तंतू असतात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन शब्द आहेत ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. जे फंगी आहे त्याला फंगाय आपण असं म्हणतो. बुरशी, क्लोरोफिल म्हणजे हरित द्रव्य. त्या ठिकाणी नवीन दुसरा शब्द आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये ज्या वनस्पती अन्ननिर्माण करतात, ती अन्ननिर्माण करण्याची प्रक्रिया त्याला फोटोसिंथेसिस असे म्हणतात. दे ऑब्टेन फूड फ्रॉम अ स्टार्ची फूडस्टफ्स लाईक अ भाकरी अँड ब्रेड. दे हॅव अ रूट लाईक अ फायबर्स फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड. मीन्स बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळं ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. ती भाकरी, पाव यासारख्या पिष्टमय अन्नपदार्थापासून अन्न मिळवते. अन्न शोषण घेण्यासाठी बुरशीला मुळासारखे तंतू असतात. दे नेक्स्ट स्टुडंट्स, प्लांट्स नीड अ नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर अ ग्रोथ. प्लांट्स दॅट ग्रो इन अ सॉईल विच इज अ डिफिशियंट इन नायट्रोजन लाईक अ ड्रोसेरा, त्यालाच सेंड्यू असे म्हणतात. व्हेनस फ्लायट्राप, पिक्चर प्लांट etc. fulfill their need for nitrogen by consuming insects. Adaptation are seen in these plants which serve to attract insects and hold them captive.
या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा जो पॉईंट आहे खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी हे व्हीनस फ्लाय ट्रॅप दाखवलेला आहे. ही आहे कीटकभक्षी वनस्पती. वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती, विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक, ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशा की घटपर्णी, याच्यामध्ये दिलेले ड्रोसेरा, ड्रोसेरा मीन्स घटपर्णी, व्हीनस फ्लाय ट्रॅप या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याचबरोबर जे ड्रोसेरा या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात. हे जे सगळे घटपर्णी असेल, व्हीनस फ्लाय ट्रॅप असेल, ते काय करतात, हे जे ड्रोसेरा या कीटकाचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात अशा वनस्पतीमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलामध्ये अनुकूलन झालेले असते. म्हणजे हे डायरेक्ट काय खातात विद्यार्थी मित्रांनो, कीटक खातात. अशी ही कीटकभक्षी वनस्पती आहे, त्याचं नाव आहे व्हीनस फ्लाय ट्रॅप. अशा प्रकारे या पॉईंटमध्ये आपण ॲडॅप्टेशन फॉर फूड इन प्लांट्स, अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन आपण पाहिलेले आहे. या ठिकाणी हे जे कसकट आहे, डॉडर आहे, याच्यामध्ये कसं अनुकूलन झालेलं आहे आपण पाहिलं. कारण त्याचे जे अमरवेल आहे हा परपोषी आहे, स्वतःचा पोषण स्वतः करू शकत नाही, म्हणून त्याला वनस्पतीच्या खोडामधून पोषक द्रव्य शोषून घेण्यासाठी त्याला चुसक मुळे असतात. ते आधारक वनस्पतीच्या ज्या वनस्पतीच्या आधारावर वाढलेले आहेत, आधारक म्हणजे ज्या वनस्पतीच्या आधारावर वाढलेल्या आहेत त्या वनस्पतीच्या रसवाहिन्या, जलवाहिन्यापर्यंत ते पोचतात आणि अन्न पाणी शोषून घेतात. अशा प्रकारे त्याच्यामध्ये मॉडिफाईड ॲडॅप्टेशन झालेलं असतं. अशा प्रकारे आपण पाहिलं. पण नंतर आपण बघितलं फंगाय, बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळं ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. मग भाकरी, पाव यासारख्या पिष्टमय अन्नपदार्थापासून ते अन्न मिळवतात. अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला सुद्धा मुळासारखे तंतू असतात. अशा प्रकारे हे जे फायबर्स, रूट्स लाईक फायबर्स फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड, अशा प्रकारे ते बुरशीमध्ये ॲडॅप्टेशन झालेलं असतं. अँड देन जे कीटकभक्षी वनस्पती आहेत, व्हीनस फ्लाय ट्रॅप असेल, ड्रोसेर असेल म्हणजे घटपर्णी, याच्यामध्ये ज्या वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते, फॉस्फरसची आवश्यकता असते, पण पोटॅशियमची आवश्यकता असते. पण अशा वनस्पती काही ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी जर वाढणारी ही जी वनस्पती कोणती, ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते त्याच्यामध्ये व्हीनस फ्लाय ट्रॅप असेल, घटपर्णी, ड्रोसेरा हे वाढतात. पण ह्यांना आता नायट्रोजनची आवश्यकता असते. मग ते काय करतात, ती नायट्रोजनची गरज कीटकामधून भागवतात. त्यांना कीटक आकर्षित होण्यासाठी ह्यांच्यामध्ये आकर्षक अशा प्रकारची आकर्षित करण्यासाठी आणि पकडून ठेवण्यासाठी पाणी आणि फुलामध्ये अनुकूलन झालेले असते. सो देन फ्रेंड्स, नेक्स्ट इज माय फ्रेंड द इंटरनेट, मीन्स इंटरनेट माझा मित्र, www.mbgnet.net या संकेतस्थळावरून वनस्पतीमधील अनुकूलनाची माहिती तुम्हाला मिळवायला सांगितली आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्लांट्स ॲडॅप्टेशन फ्रॉम वेबसाईट लाईक गुगलवर जाऊन www.mbgnet.net ही वेबसाईट टाकून तुम्हाला आणखी वनस्पतीमधील अनुकूलन कसं झालेलं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळवायला सांगितलेली आहे. सो फ्रेंड्स, नेक्स्ट पॉईंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, मीन्स प्राण्यामधील अनुकूलन. आतापर्यंत आपण सगळ्या वनस्पतीमध्ये कशा प्रकारे अनुकूलन झालं ते पाहिलं. आता आपल्याला प्राण्यामध्ये कसं अनुकूलन होतं ते आपल्याला पाहायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स, कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स इंस्टेड बाय युअर फ्रेंड्स विथ युअर लिस्ट, डिस्कस द हॅबिटॅट्स, food habits, characteristics of body structure like vertebral column, wings, gills, tails, etc. and prepare a chart. So friends, very important point, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व तुम्ही पाहिलेल्या प्राण्यांची यादी बनवा. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स. देन आता कंपेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युजर फ्रेंड्स विथ युअर लिस्ट. मग आता समूहात बसून मित्रांनी केलेली यादी आणि तुमची यादी यातील प्राण्याच्या विविधतेची तुलना करा. डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स विथ यू लिस्ट, डिस्कस द हॅबिटॅट्स. मग कोण त्याच्यामध्ये चर्चा करा, कोण कुठे राहतो. डिस्कस द हॅबिटॅट म्हणजे कोण कुठं राहतो याची चर्चा करा. देन नेक्स्ट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर लाईक वर्टिब्रल कॉलम,
विंग्स, गिल्स, टेल्स एक्सेट्रा. मग काय खातो त्यांना पाठीचा कणा आहे का नाही, त्यांना पंख आहेत का नाही, गिल्स म्हणजे कल्ले आहेत का नाही, त्यांना टेल म्हणजे शेपूट आहे का, या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा व तक्ता बनवा. मग तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी तक्ता बनवायचा या आधारे की ते कुठे राहतात, काय खातात, पाठीचा कणा आहे का नाही, त्यांना पंख आहेत का, कल्ले आहेत का, शेपूट आहे का, अशा प्रकारे त्यांनी प्रत्येकाने आपापलं निरीक्षण करायचं आणि तक्ता बनवायचा. देन नेक्स्ट पॉईंट, याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरिस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आता टेरिस्ट्रियल म्हणजे तुम्हाला मागं सांगितलं विद्यार्थी मित्रांनो जमिनीवर राहणारे, अँड देन ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे. मग प्रश्न आपल्याला असा विचारला आहे, जमिनीवरील व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणता डिफरन्स म्हणजे वेगळेपणा दिसून येतो. या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो. मग याच्यामध्ये ॲज अ कम्पेअर टू अ टेरिस्ट्रियल ॲनिमल, द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स appear to have undergone changes. Fishes have scales on the skin and fins on the body. Their body tapers towards both its ends like a spindle's. Fish breathe with gills instead of a nose. Their eyes have transparent eyelids. They have air bladders within the body to help them to float. या ठिकाणी खूप महत्त्वाचा जो प्रश्न विचारला होता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, जमिनीवरील पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणतं वेगळेपण दिसतं. तर जमिनीवरील प्राण्यापेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची जी त्वचा असते, शरीराचा आकार असतो, यामध्ये खूप बदल झालेला दिसून येतो. माशांचं जर उदाहरण घेतलं आपण तर आपल्याला या ठिकाणी उदाहरणार्थ दिलेलं आहे फिश. आणि मग माशाचं जर उदाहरण घेतलं तर त्याच्या त्वचेवर खवले असतात. दिअर बॉडीज टुवर्ड्स फिशेस हॅव स्केल्स. स्केल्स मीन्स खवले. तसेच शरीरावर पर असतात. स्किन्स अँड देन फिन्स मीन्स पर. शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. दिअर बॉडी टॅपर्स टुवर्ड्स बोथ द एंड्स लाईक अ स्पिंडल म्हणजे शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात. विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की फिश ब्रीथ विथ गिल्स. हे जे मासे आहेत ते जे श्वसन आहे ते नाकाऐवजी कल्ल्याने करतात. पापण्या ह्या पारदर्शक असतात. दे आईज हॅव अ ट्रान्सपरंट आयलिड्स म्हणजे सूर्याची किरण आरपार जातात, अशाला आपण पारदर्शक म्हणतो. मग त्यांच्या ज्या पापण्या आहेत त्या ट्रान्सपरंट आहेत. देन दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट म्हणजे जी मासे आहेत ह्या माशांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात, त्याच्यामुळं विदिन द बॉडी हेल्प टू देम अ फ्लोट, त्यांना ते पोहण्यासाठी खूप मदत करतात. देन नेक्स्ट आपल्याला सांगितले विद्यार्थी मित्रांनो, ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक अँड टॉर्टॉईज. आपल्याला सांगितले बेडूक असेल, बदक असेल, कासव असेल या शरीरांचे निरीक्षण करा आणि त्या आधारित आपल्याला प्रश्न विचारला आहे. फर्स्ट क्वेश्चन इज ऑफ व्हॉट यूज आर दिअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो. देन नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रेथ अंडर वॉटर. बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतो. देन थर्ड क्वेश्चन इज ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हिंड लेग्स ऑफ अ फ्रॉग मीन्स बेडकाच्या मागच्या लांब पायाचा कशासाठी उपयोग होतो. अँड देन फोर्थ इज व्हाय डझंट अ डक गेट वेट इन अ वॉटर म्हणजे बदक पाण्यात असताना ओले का होत नाही. हे सर्व प्रश्न आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो हा जो पुढचा भाग आहे याच्यामध्ये सर्व आत्ता जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर आपल्याला मिळणार आहेत, त्याच्यामुळे काळजीपूर्वक पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो ॲज द फ्रॉग अँड डक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. As the frog and duck have a webbed toes, they can use their legs like oars. Water flows off the waxy feathers of birds like a duck and a water hen. बेडूक, बदक यांच्या पायाच्या बोटामध्ये पडदे असल्याने त्या पायांचा त्यांना वल्याप्रमाणे उपयोग होतो. आता वलं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जहाज जे होड्या होत्या त्या होड्या पुढं जाण्यासाठी नावाड्याकडं वलं असायचं, म्हणजे तशा प्रकारचे वलं त्या पाय असे एकदम जे त्यांच्या नख्या आहेत त्या जॉईंट असतात, त्या ठिकाणी वेबड टोज तुम्हाला दिलेले आहेत. मग अशा प्रकारे हे वेबड टोज म्हणजे वल्याप्रमाणे त्यांचा उपयोग होतो. बदक त्याचबरोबर वॉटर हेन
डक असेल, वॉटर हेन असेल, बदक असेल, पाणकोंबडी असेल, अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओघळून जाते, पाणी चिटकून राहतं नाही, कारण ते कसे आहेत, पिसे आहेत त्यांचे आणि पंख तेलकट आहेत. म्हणजे तुम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो इथं उत्तर मिळालं आहे, पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो, तर चालण्यासाठी होतो. त्याचबरोबर पाण्यामध्ये राहत असल्याकारणानं पाणी हा पाण्यामध्ये चालण्यासाठी वाल्यासारखा उपयोग होतो, पाणी असं बाजूला सारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे शोषण करतो, ह्याचं उत्तर आता आपल्याला लगेच मिळणार आहे. वेब्ड टोज, अ स्लिपरी स्मूथ स्किन अँड अ ट्रँग्युलर हेड हेल्प फ्रॉक्स टू स्विम इझिली थ्रू वॉटर. या ठिकाणी आताच सांगितले विद्यार्थी मित्रांनो की जे बेडकाच्या पायातील बोटातील पडदे, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी डोकं यामुळं तो पाण्यात सहज पोहतो. पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे शोषण करतो. या ठिकाणी आपलं उत्तर मिळालं आहे विद्यार्थी मित्रांनो. दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड यूजिंग द नोज अँड द लंग्स ऑन लँड. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे शोषण करतो, तर या ठिकाणी आपलं उत्तर मिळालेलं आहे की तो ज्यावेळेस पाण्यात असतो त्यावेळेस तो त्वचेद्वारे शोषण करतो आणि जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे तो शोषण करतो. अशा प्रकारे आपल्याला दोन्हीचं पण दोन्ही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारला होता की बेडकाच्या मागच्या लांब पायाचा कशासाठी उपयोग होतो. देन नेक्स्ट इज दे टिपिकल कलर्स ऑफ फ्रॉग्स बॅक हेल्प टू इट हाईड अमंग ग्रासेस. देन मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम other amphibians you know the study their adaptations. देन विद्यार्थी मित्रांनो जो मागचा जे पाय आहे ते मागचे पाय त्याला उड्या मारण्यासाठी मदत करतात. अशा प्रकारे आपल्याला त्याच्या मागच्या जो पायाच आहे त्या पायाचा उपयोग बेडकाला उड्या मारण्यासाठी होतो. मग पुढं सांगितलं विद्यार्थी मित्रांनो म्हणून पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. बेडूक हा कशामुळे पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतो, कारण ते त्याची शोषण क्षमता आहे तो त्वचेद्वारे पाण्यात शोषण करतो आणि जमिनीवर असलं की नाक आणि फुफ्फुसाद्वारे शोषण करतो, म्हणून तो दोन्ही ठिकाणी राहतो. मग अशा बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ जी असते ती कलरफुल असते, द टिपिकल कलर असतो, त्याच्यामुळं जो बेडूक आहे तो गवतात लपण्यास त्याला मदत होते. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आणखी एक या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलेला आहे, मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स यू नो अँड स्टडी दिअर ॲडॅप्टेशन. या ठिकाणी प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असणाऱ्या आणखी काही उभयचर प्राण्यांची नावे सांगा, त्यांच्यामधील अनुकूलन अभ्यासा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲम्फिबियन ॲनिमल्स तुम्हाला कळले आहेत की जे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात, अशा प्राण्यांची तुम्हाला माहिती मिळवायला सांगितली आहे आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारे अनुकूलन झालेलं आहे ते पाहायचं आहे. तर मग आताच बघितलं आपण बेडकामध्ये आणि बदक असेल, वॉटर हेन असेल, कशा प्रकारे त्याच्यामध्ये अनुकूलन झालेलं असतं. मग हे आपण आताच बघितलं की जे बदक आहे ह्या बदकाला त्याचबरोबर कोंबडीला वेब्ड टोज असतात. मग अशा प्रकारचे वल्यासारखे टोज असतात, त्यांना ते पाण्यामध्ये पाणी बाजूला सारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर हे जे बदक असेल, हे बदक असेल किंवा वॉटर हेन असेल, पाणकोंबडी असेल, यांचे जे पिसा आहेत, पंख आहेत, हे तेलकट असतं, त्याच्यामुळे पाणी याच्यावर चिटकून राहतं नाही असं त्यांनी अडॅप्टेशन करून घेतलं असते. पुन्हा आपण बेडकाचं बघितलं, बेडूक हा बेडकाची रचना अनुकूलन कसं झालेलं असते तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. तो पायातील बोटाची त्याच्यामध्ये सुद्धा वेब्ड टोज असतात, बुळबुळीत त्वचा असते, त्रिकोणी डोकं असतं, त्याच्यामुळे तो पाण्यात पण सहज पोहू शकतो आणि जमिनीवर पण राहू शकतो. पाण्यात तसं जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे शोषण करतो, जमिनीवर असताना फक्त नाक आणि फुफ्फुसाद्वारे शोषण करतो, त्याच्यामुळे तो पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. अशा प्रकारे इथं या बेडूक असेल, बदक असेल यांच्यामध्ये अनुकूलन झालेलं असतं. सो नेक्स्ट पॉईंट इज ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स मीन्स जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन कसं झालेलं असतं. फर्स्ट पॉईंट इज कार्निवोरस. आता या ठिकाणी नवीन शब्द आलेला आहे, कार्निवोरस मीन्स मांसाहारी प्राणी. कार्निवोरस ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग्स. आता वाईल्ड डॉग्स मीन्स जंगली कुत्रा. देन फॉक्स म्हणजे कोल्हा, त्याचबरोबर टायगर म्हणजे वाघ. देन अँड लायन मीन्स सिंह. हॅव अ स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर दिअर प्रे. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारख्या
मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नख्यासुद्धा असतात. या प्राण्यांना अणकुचीदार सुळे असतात. कशासाठी? रन फास्ट अँड कॅप्चर दिअर प्रे, फास्ट धावण्यासाठी आणि त्यांचे जे भक्ष्य आहे ते पकडण्यासाठी. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ सच टीथ, मग अशा प्रकारे जे सुळे दात असतात मग त्यांना कशासाठी उपयोग होतो? तर सो फ्रेंड्स, जे टायगर्स असतील, टायगर्स हॅव अ पॉडेड पॉज, दिस एनेबल देम टू अ सायलेंटली stalk their prey and capture it easily. The eyes of a predatory carnivores are located in the front of their head. It helps them to spot their prey from a long distance. So friends, या ठिकाणी जो प्रश्न विचारला होता, व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ, हे जे सुळेदात असतात ते सुळेदात त्यांना जे भक्ष्य पकडलेलं आहे ते फाडण्यासाठी, लचके तोडण्यासाठी असतात. आणि हा जो पुढचा पॉईंट दिला आहे विद्यार्थी मित्रांनो, जे वाघाचा जो तळवा आहे ह्या तळव्यांना गादी असते. म्हणजे टायगर्स हॅव अ पॉडेड पॉज, पॉडेड पॉज म्हणजे वाघाच्या पायाच्या तळव्यांना गादी असते. का? त्यामुळं त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही. हळूहळू गादी असल्यामुळं आवाज येत नाही आणि मग त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही. ते सहजतेने भक्ष्य पकडू शकते, त्याला सहजतेनं भक्ष्य पकडता येते. मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते, निमुळत्या बाजूस समोर असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितले, द आईज ऑफ प्रेडेटरी कार्निवर्स आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ दिअर हेड. इट हेल्प्स देम टू स्पॉट दिअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सांगितले, मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्याचे स्थान हे डोक्याच्या निमुळत्या बाजूस असते, त्यामुळं दूर अंतरावरील भक्ष्यसुद्धा त्यांना नजरेस पडते. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ॲडॉप्टेशन झालेलं असतं. नेक्स्ट पॉईंट इज the eyes of herbivores are below the forehead on other side of the head means student. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्याचे स्थान हे कपाळाच्या खाली व बाजूस असते. नवीन शब्द आलेला आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हर्बिवर्स. हर्बिवर्स म्हणजे शाकाहारी. आणि आताच आपण बघितलं होतं की जे कार्निव्हर आहे, कार्निव्हर म्हणजे काय? मांसाहारी. आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जे शाकाहारी प्राणी आहे त्या शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्याचे स्थान हे कपाळाच्या खालच्या बाजूस असते, त्यामुळं त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिसर दिसतो. शत्रूपासून बचाव करण्यास त्यांना संधी मिळते, कारण त्यांची जी डोळ्याची रचना असते ते बरोबर कपाळाच्या खाली असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, दिस गिव्स देम अ वाईड अँगल विजन विच हेल्प टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडेटर्स. दिअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ अ स्ट्रॉंग हूव्ज विच एनेबल देम टू रन फास्ट, टेकिंग long lips. Their long and freely moving ears can receive sounds from long distance and different directions. Deer and black bucks have colors that merge with their surroundings. Their teeth are strong for chewing through plants materials. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बरेच नवीन शब्द आलेले आहेत, ते आपण काळजीपूर्वक या ठिकाणी पाहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्याचे स्थान हे कपाळाच्या खालच्या बाजूला असते, त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो. शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते. शाकाहारी प्राण्यांचे पाय हे निमुळते असतात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिले, देअर लेग्स आर अ लॉंग अँड टॅपरिंग विथ अ स्ट्रॉंग हूज. आता हूज नवीन शब्द आलेला आहे. हूज म्हणजे खुर. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते, बारीक असतात, तसेच मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारता येते. अशा प्राण्यांचे जे हलणारे कान आहेत, दिअर लॉंग्स अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड्स फ्रॉम दिअर डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन्स. या ठिकाणी जे त्यांचे हलणारे कान आहेत त्यामुळं त्यांना एकदम दूर अंतरावरील सुद्धा आवाज ऐकायला येतो. म्हणजे ते हलणारे कान दूर अंतरावर असणाऱ्या आवाजाचा वेध घेऊ शकतात. मग त्या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, डिअर अँड ब्लॅक बक्स. आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे त्यांचं की ते काय करतात बघा विद्यार्थी मित्रांनो. हे जे डिअर अँड ब्लॅक बक्स आहेत, हॅव अ कलर्स दॅट मर्ज विथ दिअर सराउंडिंग्स. दिअर टीथ आर अ स्ट्रॉंग फॉर च्युईंग टफ मटेरियल्स. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, डिअर अँड ब्लॅक बक्स म्हणजे हरिण आणि काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतीची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दातं असतात. अशा प्रकारे त्याच्यामध्ये अनुकूलन झालेलं असतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स, जंगल आणि गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन सांगता
येतं. काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो याचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉईंट आहे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स मीन्स वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. याच्यामध्ये डेझर्ट्स आर characterized by a severe scarcity of water and hence desert animals have a thick skin to prevent loss of water from the body. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वाळवंटी प्रदेशात प्राण्यांची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी येथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा ही जाड असते. या ठिकाणी असणारे जे प्राणी आहेत त्यांचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात. विद्यार्थी मित्रांनो डेझर्ट आर characterized to a severe scarcity of water and hence desert animals have a thick skin to prevent loss of water from the body. Their legs are long and flat and cushioned soles. आता cushioned सोल जे आहे ते cushioned सोल जे आहे ते cushioned सोल कशासाठी पाय पोळू नये म्हणून यासाठी त्या ठिकाणी ते कुशनड सोल त्या ठिकाणी त्यांना असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो त्यांचे पाय लांब असतात, तळवे गाडीसारखे असतात, पसरट असतात. अँड देन नेक्स्ट द नॉस्ट्रिल्स म्हणजे ही नाकावरची नाकावरची जी त्वचा आहे त्याला नॉस्ट्रिल्स असं म्हणतो. अशा प्रकारे त्यांचे नाकावर त्वचेची घडी असते त्याला नॉस्ट्रिल असे म्हणतात. देन the eyelashes are long and thick. Rats, snakes, spider, lizards in a desert live in a deep burrows during a daytime and are active at night. मग या ठिकाणी मग अशा प्रकारे वाळवंटी प्रदेशातील उंदीर असेल, त्याचबरोबर साप असतील, कोळी असेल, सरडे असेल, घुशी असतील, हे जे प्राणी आहेत खोलवर बिळात राहतात. कसं ड्युरिंग डे टाईम डीप बॉरोज दिवसा ते बिळात असताना आर ॲक्टिव्ह ॲट नाईट संध्याकाळी ते ॲक्टिव्ह असतात. अशा प्रकारे इथं यांच्यामध्ये बदल झालेला असतो. अशा प्रकारे त्यांनी स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन करून घेतलेलं असतं. याच्यामध्ये आपण काय बघितलं तर मित्रांनो सिव्हिअर स्कॅरसिटी ऑफ वॉटर इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेझर्ट. मग या ठिकाणी हे जे डेझर्ट आहे डेझर्ट जे प्राणी आहेत त्या ठिकाणी सिव्हिअर स्कॅरसिटी असते म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं. डेझर्ट ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. शरीरातली जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी होऊ नये म्हणून त्यांची जी त्वचा असते ती जाड असते. दे हॅव अ लाँग लेग्स विथ अ फ्लॅट अँड कुशनड सोल्स म्हणजे त्यांचे जे पाय आहेत ते लांब असतात आणि खाली त्याचबरोबर पसरट आणि कुशनड सोल्स असतात. गादीसारखे खाली त्यांना सपोर्ट असतं, लांब असतात, पसरट असतात. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स टू स्किन आणि जे नॉस्ट्रिल्स आहेत नाकपुड्या आहेत त्या फोल्डिंग असतात त्याच्यामुळे त्यांच्या स्किनची प्रोटेक्ट होतं. द आय लॅशेस आर अ थिक अँड लॉंग म्हणजे जे त्यांच्या ज्या पापण्या आहेत त्या कशा असतात विद्यार्थी मित्रांनो ह्या लांब असतात, जाड असतात. इन डेझर्ट ॲनिमल्स लाईक अ स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स अँड रॅट्स live in deep burrows during a day at daytime and are active नाईट टाईम. मग डेझर्ट एरियामधले जे उंदर असतील, साप असेल, कोळी असेल, सरडे असेल हे दिवसा वेळामध्ये आणि रात्री ॲक्टिव्ह असते. तशा प्रकारे आपल्याला ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्समध्ये कशा प्रकारे अनुकूलन झालेलं आहे ते आपल्याला सांगता येतं. सो फ्रेंड्स नेक्स्ट पॉईंट इज ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन्स मीन्स हिमप्रदेशातील प्राण्याचे अनुकूलन. इन दिस पॉइंट फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक yak, पोलार बियर्स, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, सायबेरियन हस्की डॉग अँड स्नो लिओपार्ड. कंपेअर these images with those of similar animals from tropical forest. मीन्स yak, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिमबिबट्या या प्राण्यांची व विषुववृत्तीय जंगलातील याच जातीच्या प्राण्यांची इंटरनेटवरून चित्रे मिळवून त्यांची तुलना करा. अशा प्रकारचा आपल्याला सूचना केली आहे विद्यार्थी मित्रांनो. देन white or a silver body color, a long thick hair on the skin, the typical characteristics of animals of snowy regions. How are these useful to them? मग हिमप्रदेशातील राहणारे जे वरील प्राणी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी दोन प्राणी दिले आहेत. ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन्स या ठिकाणी आपल्याला
प्राणी दिलेले आहेत. हिमप्रदेशातील प्राणी, हिमप्रदेशात राहणाऱ्या वरील सर्व प्राण्यांचे म्हणजे याक असेल, ध्रुवी अस्वल असेल, पांढरा कोल्हा असेल, पर्वतीय शेळी असेल, चंदेरी कोल्हा असेल, सायबेरियन हस्की कुत्रा असेल, हिमबिबटे असेल, या सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील लांब व दाट केस, पांढरे किंवा चंद्री रंग हे वैशिष्ट्य आहे. त्यांना काय उपयोग होतो तर या प्राण्यांचा उपयोग भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बर्फ असल्या कारणाला थंडी असते, त्याच्यामुळं थंडीपासून सुरक्षित होण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये केसाचा उपयोग होतो. केसामुळं थंडी वाजत नाही. जे पांढरा रंग आहे, चंद्री रंग आहे, जे इतर प्राणी आहेत त्याच्यामुळं स्वतःचं स्वसंरक्षण होण्यासाठी त्यांचा पांढरा किंवा चंदेरी रंग असतो. रिमेंबरिंग पॉईंट इन दिस मेन पॉईंट: याक, सायबेरियन हस्की डॉग, स्नो लिओपार्ड, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स अँड माउंटेन गोट आर ॲनिमल्स फाउंड इन स्नोई रिजन्स. मग अशा प्रकारे स्नोई रिजन्समध्ये हे प्राणी आपल्याला फाउंड होतात. सिल्वर्स और व्हाईट बॉडी कलर्स, थिक लॉंग हेअर ऑन द स्किन आर द टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स स्नोई रिजन्स. मग अशा प्रकारे हिमप्रदेशात राहणाऱ्या जे प्राणी आहेत त्यांच्या त्वचेवरील लांब व दाट केस, पांढरे किंवा चंद्री रंग हे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन झालेले असते. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट इज ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स मीन्स हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. एरियल म्हणजे हवेत राहणारे. कॅन यू टेल, सांगा पाहू, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स. म्हणजे रस्त्यावरून धावणारे वाहने व आकाशात उडणारी विमाने यांच्या रचनेतील मुख्य फरक कोणता. तो सो फ्रेंड्स, आन्सर इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स अँड एरोप्लेन्स इज दॅट व्हाईल व्हेकल्स आर डिझाइन्ड टू रन ऑन द रोड्स अँड एरोप्लेन्स आर डिझाइन्ड टू फ्लाय इन एअर. जी वाहनं आहेत रस्त्यावर चालणारी त्यांची जी डिझाईनड आहे ती रन ऑन द रोड्स अशी केलेली असते आणि एरोप्लेनची डिझाईनड आहे ती फ्लाय इन द एअर. अशा प्रकारे मुख्य फरक आपल्याला याच्यातला सांगता येतो. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. द स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ बर्ड्स अल्सो मिनिमाइजेस टू अ रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाईंग. म्हणजे जे हे पक्षी त्या तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, ही जी पक्ष्याची शरीर आहे ही दोन्ही टोकांनी निमुळती आहे. इकडून पण निमुळत आहे आणि इकडून सुद्धा निमुळत आहे. अशा प्रकारची त्यांची रचना असते. त्यांना हवेत उडताना त्याच्यामुळं विरोध होत नाही. त्याचबरोबर विथ hollow bones, a body covering of a feathers and modification of forelegs into wings. Their body is light in weight and adapted for flying means. शरीरावरील जे पिसं आहेत त्यांचं आवरण, पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे, त्यामुळं त्यांची जी शरीर आहे ती हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झालेली असते. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे. या ठिकाणी पक्ष्यांची शरीरं दोन्ही बाजूने निमुळती आहेत. त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. त्याच्यामुळं पिसांची जी आवरणं आहेत पुढच्या पायाचे पंखात रूपांतर होतं. त्याच्यामुळं त्यांचं जे उडण्याची क्षमता आहे ती वाढते. त्याचबरोबर जे त्यांची हाडं आहेत ते पोकळ असतात. मधून मुख पोकळ असल्यानं त्यांचं वजन एकदम हलकं असतं आणि हवेत उडण्यासाठी त्यांना मदत होते. नेक्स्ट वन इज द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स also is a light in a weight and tapers at both ends. कीटकांची शरीर ही निमुळती हलकी असतात. पंखांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळं कीटकं हवेत उडू शकतात. दे कॅन फ्लाय विथ 2 पेअर्स ऑफ विंग्स. 2 पेअर्स ऑफ विंग्स मीन्स पंखाच्या 2 जोड्या व देन ऑल्सो वॉक विथ 6 स्टिक लाईक लेग्स. म्हणजे त्यांचे जे काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळं कीटकं हवेत उडू शकतात. तसेच बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ द पॅटाजियम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन दिअर 4 लेग्स अँड हिंड लेग्स. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही जे ते कीटकं आहेत ते हवेत सुद्धा उडू शकतात. तसेच त्यांची चालतानाही तुम्ही ते कीटकं पाहिलेले आहेत. समजा ओटवाघूळ असेल, त्यांच्या पुढच्या पायांच्या बोटामध्ये त्वचेचे पडदे
असल्यानं ते उडू शकतात. अशा प्रकारे वटवाघुळीचं जर निरीक्षण केलं तर पुढच्या पायांच्या बोटामध्ये त्वचा असते, त्याच्यामुळे त्यांना उडायला सोपं जातं. देन नेक्स्ट पॉईंट इज ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट्स इन युअर एरिया. तुम्हाला सांगितलं तुमच्या परिसरातील विविध पक्षी तसेच कीटकांचे निरीक्षण करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आता ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स आपण पाहिलेलं आहे. याचे पॉईंट्स टू बी रिमेंबर आपण बघू. फर्स्ट पॉईंट इज द स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ अ बर्ड्स मिनिमायझेस द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. देन अ बॉडी कवरिंग ऑफ feathers modification of forelegs into wings and hollow bones make their body light in a weight and adapted to flying. Then third is the body of insects also tapers at both the ends and the light in weight. And then fourth is insects can fly with the two pairs of wings and also walk with a 6 stick like legs, and bats are able to fly with the help of thin fold of skin between the forelegs and hind legs known as a पॅटाजियम. अशा प्रकारे आपल्याला ह्या हवेत संचार करणाऱ्या प्राण्यामध्ये अनुकूलन झालेलं असतं. सो फ्रेंड्स नेक्स्ट पॉइंट इज ॲडॅप्टेशन इन रेप्टिलीज. रेप्टिलीज म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यामधील अनुकूलन कसं चाललं असतं विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 चित्र दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी कासव आहे आणि या ठिकाणी एक साप दिलेला आहे. दोन्ही पण सरपटणारे प्राणी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक अँड अर्थवॉर्म स्क्रिप. या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला सांगितलं आहे साप गांडूळ कसे सरपटतात यांचे दुरून निरीक्षण करा. सरपटताना त्यांना कोणत्या अवयवाचा वापर होतो, त्यासाठी काही विशेष बदल झालेले आहेत का, या बदलांची नोंद घ्यायला आपल्याला सांगितलेली आहे. विच ऑर्गन्स डू दे यूज फ्रॉम अ क्रिपिंग, आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज, नोट एनी सच चेंजेस. विद्यार्थी मित्रांनो हे निरीक्षण करताना खूप काळजी घ्यायची आहे. काय सांगितलं आपल्याला अगोदरच साप असेल गांडूळ असेल सरपटत त्यांचे दुरून निरीक्षण करा. सरपटताना कोणत्या अवयवाचा वापर करतात, त्यासाठी काही विशेष बदल झालेले दिसतात का, या बदलांची नोंद घ्या. विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष निरीक्षण करायची गरज नाही. आज इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून साप आणि जे गांडूळ आहे कसे चालतं हे तुम्ही पाहू शकतात. प्रत्यक्ष पाहायची गरज नाही, ते खूप रिस्की असू शकतं. त्याच्यामुळं तुम्ही हे यूट्यूबला किंवा व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि ते कसे सरपटतात याची नोंद घ्या. देन नेक्स्ट ॲनिमल्स लाईक अ हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यूज दिअर मसल्स फ्रॉम अ क्रिपिंग. मग आपल्या घरामध्ये असणारे जे पाल असेल, बाहेर असणारा सरडा असेल, पाण्यामध्ये राहणारी मगर असेल, यासारखे जे प्राणी आहेत यांचे जे स्नायू आहेत हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांचा वापर करून ते सरपटतात. त्यांच्याबरोबरच त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेले असते. सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन द स्किन, सोल्स ऑफ फीट, body color, etc. For example, the house lizards and monitor lizards have a clawed toes and thin soles, whereas snakes have a scaly skin. मग अशा प्रकारे पाल असेल, सरडा असेल, मगर असेल यासारखे प्राणी स्नायूचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. त्याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेले असते. जसे की पाल असेल, आता या ठिकाणी हाऊस लिझार्ड म्हणजे पाल अँड मॉनिटर लिझार्ड्स म्हणजे घोरपड, यांचे जे पंजे असतात हे नखयुक्त व पातळ असतात, तर सापाची त्वचा ही खवलेयुक्त असते. अशा प्रकारे हे जे सरपटणारे प्राणी आहेत यांच्यामध्ये अनुकूलन झालेले असते. पॉईंट टू बी रिमेंबर. फर्स्ट गार्डन लिझार्ड, हाऊस लिझार्ड, क्रोकोडाईल यूज दिअर मसल्स फॉर अ क्रिपिंग. देन नेक्स्ट वन, दे ऑल्सो शो ॲडॅप्टेशन इन सोल्स ऑफ फीट, body color, skin, etc. For example, monitor lizards and house lizards have a clawed toes and thin soles, whereas snakes have a scaly skin. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे जे ॲडॅप्टेशन इन रेप्टिलीज सरपटणाऱ्या प्राण्यामधील अनुकूलन त्यांनी करून घेतलेले असते. सो फ्रेंड्स नेक्स्ट पॉईंट इज ॲडॅप्टेशन फॉर अ फूड इन ॲनिमल्स मीन्स अन्नग्रहणासाठी प्राण्यामध्ये झालेले अनुकूलन.
वी कॅन कॅटेगराईज ॲनिमल्स ॲज हर्बिव्हर्स अँड कार्निव्होर्स मीन्स प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी अशा 2 गटामध्ये वर्गीकरण करता येते. स्पेशल ॲडॅप्टेशन्स आर सीन इन इच अ कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी मीन्स त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्नग्रहण करता येणे सोपे जाते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वी विल डिस्कस धिस इन ग्रेटर डिटेल इन द चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. त्या आधारे प्राण्यांना अन्नग्रहण करणे सोपे जाते त्याबाबत अधिक माहिती आपण पोषण या पाठात घेणार आहोत. आता हा पोषण जो घटक आहे तो पोषण घटक आपल्याला याच यूट्यूब चॅनलवर, त्याचबरोबर आपल्या या इयत्तेमध्ये 4था पाठ आहे न्यूट्रिशन. याच्यामध्ये आपल्याला इन डिटेल हे आपल्याला शिकायचं आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज watch the program on channel like National Geographic, Wild Discovery, etc. to learn about the feeding habits of animals like frogs, snakes, birds, mosquitoes, butterflies, etc. Friends, बेडूक असेल, साप असेल, पक्षी असेल, डास असेल, फुलपाखरे असतील, असे सर्व प्राणी त्यांचे भक्ष्य कसे मिळवतात व कसे खातात याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही डिस्कवरी चॅनल ऑफ जिओग्राफिक या वाहिन्यावरील विविध कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स कशा प्रकारे त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं असते. पॉईंट टू बी रिमेंबर, ॲनिमल्स आर कॅटेगराइज्ड ॲज हर्बिव्होर्स अँड कार्निव्होर्स. प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी अशा 2 गटात वर्गीकरण झालेले असते. देन स्पेशल ॲडॅप्टेशन आर सीन इन इच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. म्हणजे त्यासाठी विशिष्ट असे बदल त्यांच्यामध्ये झालेले असतात. अशा प्रकारे आपल्याला ॲडॅप्टेशन फॉर अ फूड इन ॲनिमल्स सांगता येईल. देन स्टुडंट, नेक्स्ट पॉईंट इज कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. निरीक्षणाच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. याच्यामध्ये परिसरातील इतरही प्राण्यांचे निरीक्षण तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 3 कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये ॲडॅप्टेशन म्हणजे झालेले अनुकूलन. त्याच्यानंतर दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये ॲनिमल्स आहेत, ॲनिमल्स म्हणजे प्राणी. अँड देन थर्ड वन इज यूज ऑफ ॲडॅप्टेशन मीन्स अनुकलनाचा उपयोग कशा प्रकारे झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला निरीक्षणाच्या आधारे हा खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. फर्स्ट इज शार्प टीथ. आता शार्प टीथ म्हणजे तुम्हाला माहीत आहे तीक्ष्ण दात कुणाला असतात, लायन आणि टायगरला असतात. आणखी वेगवेगळे प्राणी आहेत त्यांना सुद्धा असतो. आणि त्याच्यामध्ये यूज ऑफ ॲडॅप्टेशन काय झालेलं असतं तर टू टिअर द फ्लेश म्हणजे मांस फाडून खाण्यासाठी. अशा प्राण्यांचा त्यांचे दात हे कसे असतात, सुळे आणि तीक्ष्ण झालेले असतात. नेक्स्ट इज आपल्याला आता हे बाकीचं करायचं आहे, सोडवायचं आहे. लॉंग अँड पॉइंटेड बिक. आता टोकदार लांब चोच कुणाला असते, वुडपिकरला असते. वुडपिकर तुम्हाला माहिती आहे सुतार पक्षी. आणि यूज ऑफ ॲडॅप्टेशन काय आहे त्याचं तर टू मेक अ होल इन ट्री. आणि त्याचं जे चोच आहे, लांब चोच आहे, ती झाडांना होल करण्यासाठी वापरलं जातं. पुढं आहे शॉर्ट बिक. शॉर्ट बिक म्हणजे आखूड चोच कुणाला असते, स्पॅरोला असते, चिमणीला असते. मग या ठिकाणी ॲनिमल काय लिहिता येईल स्पॅरो. आणि त्याचं जे ॲडॅप्टेशन आहे कशासाठी असते टू पिक अप अ सीड्स अँड वर्म्स. कीटक आणि जे सीड्स आहेत, बिया पिक करण्यासाठी, उचलण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो लॉंग अँड स्टिकी टंग मीन्स लांब आणि चिकट जीभ कुणाला असते विद्यार्थी मित्रांनो फ्रॉगला असते. या ठिकाणी ॲनिमल फ्रॉग लिहायचं. आणि यूज ऑफ ॲडॅप्टेशनमध्ये टू कॅच इन्सेक्ट्स म्हणजे जे इन्सेक्ट आहेत, कीटक आहेत ते कॅच करण्यासाठी त्याला लॉंग अँड स्टिकी टंग असते. नेक्स्ट वन इज अ लॉंग नेक. कुणाला असते लॉंग नेक तर स्वानला असते. आणि त्याचं यूज ऑफ ॲडॅप्टेशन काय आहे टू अ सर्च फूड बोथ ऑन लँड अँड अंडर वॉटर. जे स्वान आहे ते जे स्वान राजहंस म्हणतो आपण त्याला, त्याचा उपयोग हा त्यांना अन्न
जमिनीवरचं आणि पाण्यातलं बी, त्यासाठी त्यांची लॉंग नेक असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो असा हा चार्ट आपल्याला कंप्लीट करता येईल. देन नेक्स्ट पॉईंट इज ॲडॅप्टेशन फॉर अ ब्लीडिंग विथ द सराउंडिंग्ज मीन्स परिसर साधर्म्यासाठी प्राण्यामध्ये झालेले अनुकूलन. मग असे कसे अनुकूलन झालेले आहे ते आपल्याला बघायचं आहे. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज, लिझर्ड अँड ग्रासहॉपर्स. विविध रंगाचे सरडे, नाकतोडे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत. दे गेट camouflaged amidst grasses, parts of plants like a stem means वनस्पतीवर, गवतामध्ये अथवा झाडांच्या खोडावर असताना त्यांच्या शरीराचा जो रंग आहे त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता असतो. म्हणजे जे camouflaged amidst grasses मीन्स गवतामध्ये अथवा झाडाच्या खोडावर जसा गवताचा रंग असेल, जसा खोडाचा रंग असेल, तशा प्रकारे यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं असतं. दॅट इज बिकॉज दिअर कलर्स ब्लीड विथ दोज ऑफ दिअर सराउंडिंग्ज. म्हणजे हे जे त्यांच्या शरीराचा रंग असतो त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो. देन नेक्स्ट पॉईंट इज चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट endure them to live, feed, reproduce, to perpetuate themselves and protect themselves from their enemies in a species surroundings depending upon the habitat and its geographical conditions are called adaptations. means अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करणे म्हणजे रिप्रोडक्शन करणे, करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे, अशा अनेक बाबीसाठी वेगवेगळ्या अवयवामध्ये व शरीर प्रक्रियामध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ॲडॅप्टेशन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. वन्स अगेन इन डिटेल तुम्हाला एकदा सांगतो. अधिवासानुसार म्हणजे राहण्याच्या ठिकाणानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार, विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचं रक्षण करणे, अशा अनेक बाबीसाठी वेगवेगळ्या अवयवामध्ये व शरीर क्रियामध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय. ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स. नेक्स्ट पॉईंट इज नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचे? ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस, इट इज अ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड appearance of present day animals and animals of thousands of years ago or the adaptation that occurred according to prevailing conditions. It is our duty to conserve this diversity. means अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही विद्यार्थी मित्रांनो. ही प्रक्रिया निरंतर सतत चालू असते. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले आहेत आणि हे जे परिस्थितीनुसार झालेले बदल म्हणजेच अनुकूलन आहे. हे वैविध्य जपणे आपले कर्तव्य आहे. म्हणजे इट इज अवर ड्युटी टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी असं नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ह्यांचं जे वैविध्य आहे हे जपणं आपलं कर्तव्य आहे. सो फ्रेंड्स, नेक्स्ट पॉईंट इज डार्विन्स थेरी ऑफ इव्हॉल्युशन. मीन्स डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. ग्रेट सायंटिस्ट डार्विन्स, चार्ल्स डार्विन अ बायोलॉजिस्ट म्हणजे जीवशास्त्रज्ञ. Charles Darwin, a biologist, studied numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to a changing environment. means चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून असे सुचवले की जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो, डबल एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. चार्ल्स डार्विन यांनी काय सिद्धांत मांडलेला आहे की अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतीचा त्यांनी अभ्यास करून असं सुचवलं की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची सर्वात जास्त
शक्यता होते असं त्यांनी सांगितलं. अँड देन धिस इज कॉल्ड द थिअरी ऑफ सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट, मीन्स सक्षम तोच टिकेल अशा प्रकारचा सिद्धांत यालाच म्हणतात. दिस इज अ डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. अशा प्रकारे डार्विनचा हा पहिला सिद्धांत होता की सक्षम तोच टिकेल अशा प्रकारचा सिद्धांत त्यांनी मांडलेला होता. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो देन नेक्स्ट पॉइंट इज if an organism is born with a new beneficial characteristics and is able to survive these changes is preserved in the next generation. This is Darwin's second principle and called the theory of a नॅचरल सिलेक्शन. मग अशा प्रकारे एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. पहिला त्याने जो सिद्धांत मांडला त्याचं नाव होतं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, मीन्स सक्षम तोच टिकेल. आणि दुसरा सिद्धांत त्यानं मांडला नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. असे दोन सिद्धांत या डार्विनच्या अभ्यासातून आपल्याला समोर आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो पॉईंट टू बी नोटेड. First point is Charles Darwin was a biologist who studied numerous types of plants and animals, and then he suggested that only those organisms likely to survive which can adapt themselves to a changing environment. To this is called the theory of the survival of the fittest. This is Darwin's first principle. And then next, if an organism is born with a new beneficial characteristics and it is able to survive these changes is preserved in the next generation. This is called the theory of the natural selection. दिस इज द डार्विन सेकंड प्रिन्सिपल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आपल्याला सांगता येईल. सो फ्रेंड्स नेक्स्ट पॉईंट इज क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, मीन्स सजीवाचे वर्गीकरण. पहिला पॉईंट आहे याच्यामध्ये लेट्स रेकॉल, थोडे आठवा. काय आठवायचं आहे? वाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड, मीन्स सजीवाचं वर्गीकरण का केलं जातं तर त्याचं वर्गीकरण टू बेटर स्टडी, चांगला अभ्यास करण्यासाठी त्याचं क्लासिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे. ओळखण्यासाठी अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे विच आर द क्रायटेरिया यूज्ड फॉर अ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. To answer is the criteria used to classification of plants and animals are their cell structure, body organisms, mode of nutrition and reproduction. मग जे वनस्पती असेल प्राणी असेल यांचं वर्गीकरण हे कोणकोणत्या निकषाच्या आधारे केलं जातं तर फर्स्ट इज अ सेल स्ट्रक्चर, पेशीची रचना, बॉडी ऑर्गॅनिझम्स त्याची ऑर्गॅनिझमची बॉडी कशी आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन पोषणाचा प्रकार आणि रिप्रोडक्शन प्रजनन अशा प्रकारचे निकष हे क्लासिफिकेशन करताना लावले जातात. सो फ्रेंड्स नेक्स्ट पॉईंट इज इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम time. Classification help in this respect. Different scientists have used different criteria and independently classified plants and animals. A hierarchy is formed in the classification that starts with a kingdom Animalia or a kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon basic similarities and differences. This is called the hierarchy of classification. जी hierarchy आहे ही म्हणजे वर्गीकरणाचा पदानुक्रम. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो डिफरंट सायंटिस्ट हॅव युज्ड टू अ डिफरंट क्रायटेरिया. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतीचे आणि प्राण्यांचे वर्गीकरण स्वतंत्रपणे त्यांनी केलेलं आहे. इंडिपेंडेंटली त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे आणि प्रत्येकाने वर्गीकरण करत असताना स्वतःचा वेगळा क्रायटेरिया वेगळा निकष लावलेला आहे. यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पती सृष्टी म्हणजे किंगडम ॲनिमेलिया, किंगडम प्लांटी असं करता येतं. हे 8वीला पहिल्याच धड्यामध्ये पहिल्याच पाठामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे हे वर्गीकरणाचा पदानुक्रम जो ठरवला जातो तो कसा ठरवला जातो. मग पुढं देन फर्दर ग्रुप्स अँड सब ग्रुप्स आर फॉर्म्ड डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस. दिस इज कॉल्ड द हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे वनस्पती सृष्टी
ज्यावेळेस निरीक्षण करायचं आहे प्राणीसृष्टीचं, ज्यावेळेस वर्गीकरण करायचे त्यावेळेस पुढं सजीवांच्या गुणधर्माचे ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार होतात. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणजे हिरार्की ऑफ क्लासिफिकेशन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस सजीवामधील जे गुणधर्म आहे, ठळक किंवा मूलभूत साम्य असेल, भेद असेल, यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार होतात, त्यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हणतात. सो फ्रेंड्स, next point is binomial nomenclature by Carl Linnaeus means Carl Linnaeus ची द्विनाम पद्धती. nomenclature binomial nomenclature means Carl Linnaeus ची द्विनाम पद्धती. तर चला तर मग बघू कशी होती ही Carl Linnaeus ची द्विनाम पद्धती. इमॅजिन, कल्पना करायला सांगितली आहे, दॅट देअर आर 4 स्टुडंट्स विथ द नेम ऑफ कबीर और किरण इन अ क्लासरूम. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट अदर्स नो which one of them you are talking about without any confusion? We would tell the full name, that is. याचं वाचन विद्यार्थी मित्रांनो, that is the first name and the last name. This is similar to a binomial nomenclature means कल्पना करा की एका वर्गात कबीर किंवा किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. त्यापैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात, ते इतरांना निसंदिग्धपणे कळावे म्हणून तुम्ही काय काय कराल. आता 4 विद्यार्थी आहेत कबीर आणि किरण नावाचे, नेमकं कुणाला बोलतात त्यावेळेस आपण काय करतात, आपण त्यांचे पूर्ण नाव सांगू किंवा जसे की आडनाव सांगू, त्याचबरोबर नाव सांगू, नाव आणि आडनाव सांगू. अशा प्रकारे 2 पद्धती आपण वापरले, एक नाव आणि आडनाव. यालाच द्विनाम पद्धती असे म्हणतात, यालाच बायनोमियल नोमेनक्लेचर असे म्हणतात. देन स्टुडंट, बायनोमियल नोमेनक्लेचर इज यूज्ड टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम्स. अशा प्रकारे प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. सायन्सचा अभ्यास करत असताना, जीवशास्त्राचा अभ्यास करत असताना प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा वापर केला जातो. असं आता आपण बघितलं, कबीर आणि किरण नावाचे जर 4 विद्यार्थी एकाच वर्गात असतील तर आपण एकाला कबीर म्हणलं की 4 पण उठतील, 4 पण बोलतील. तर अशा प्रकारे मग तसं स्पेसिफिक बोलण्यासाठी आपण त्यांचं नाव आणि आडनाव वापरू. अशा प्रकारे मग सायन्सचा अभ्यास करण्यासाठी बरेचसे जाती आहेत, समान गुणधर्माच्या जाती आहेत, यांचा अभ्यास करण्यासाठी 2 द्विनाम पद्धतीचा वापर केला जातो. देन नेक्स्ट इज अकॉर्डिंग अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू इच ऑर्गॅनिझम्स मीन्स. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. या नावात 2 संज्ञा आहेत. पहिली संज्ञा प्रजाती दर्शविते आणि दुसरी जी संज्ञा आहे विद्यार्थी मित्रांनो ती जाती दर्शविते. अशा प्रकारे अकॉर्डिंगली अ सायंटिफिक name has been assigned to each organism. It consists of 2 parts. The first part is a genus, त्याला आपण जीन्स म्हणतो, अँड सेकंड इज अ स्पेसिस, म्हणजे जी पहिली जी जात आहे, जी संज्ञा आहे ती पहिली प्रजाती दर्शविते आणि दुसरी जी आहे ती जाती दर्शविते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सायन्सचा अभ्यास करण्यासाठी ज्यावेळेस वैज्ञानिक नाव देण्यात आलेले आहेत, या नावात 2 संज्ञा आहेत. पहिली संज्ञा ही प्रजाती दर्शविते आणि दुसरी जी आहे ती संज्ञा दर्शविली जाते. अशा प्रकारे ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन्ड अ बायनोमियल नेम ॲज पर द गाईडलाईन ऑफ इंटरनॅशनल कोड ऑफ नोमेनक्लेचर. मग अशा प्रकारे जी आंतरराष्ट्रीय नामकरण संहिता जी आहे त्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आलेली आहेत. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सजीवाचा अभ्यास करण्यासाठी जी आंतरराष्ट्रीय संहिता आहे, नामकरण संहिता आहे, त्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावं देण्यात आलेली आहेत. देन नेक्स्ट, ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ अ स्पेसीज आर सो सिमिलर दॅट irrespective of animals in a colors, height, habitats and habits, they can reproduce among themselves and from new individuals like themselves. For example, all domestic cats in the world belong to the same species. The same is true in the case of animals like a hen, cow, dog, etc. and plants like a mango, wheat, maize. विद्यार्थी मित्रांनो, एका जातीमधील सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी असे काही भेद असले
तरी संकर होतो, प्रजनन होतं, वंशवृद्धी होऊ शकते. उदाहरणार्थ जगातील सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात. तसेच प्राण्यात कोंबडी असेल, गाय असेल, कुत्रा असेल आणि वनस्पतीमधील आंबा असेल, मका असेल, गहू असेल, अशा प्रकारे एकाच प्रजातीमध्ये मोडतात. आता मांजर म्हणलं की सगळ्याच मांजरा त्याच्यामध्ये आल्या, त्याचबरोबर कुत्रे म्हणलं की सगळेच कुत्रे आले, कोंबड्या म्हणलं की सगळ्याच कोंबड्या आल्या, त्याचबरोबर कुत्रे असले कुत्र्याचे वेगवेगळे प्रकार आहे, गाय असेल तर सगळ्या गाय एकाच प्रकार, म्हणजे गाय जर्सी असेल, गावरान असेल, कुत्रा असेल, जर्मन शेपर्ड असेल, लॅब्राडॉर असेल, साधा कुत्रा असेल, आपल्याकडचा कुत्रा असेल, जंगली कुत्रा असेल, कुत्रा ही एक जात आहे. अशा प्रकारे मग गाय असेल, कुत्रा असेल, कोंबडी असेल, मांजरा असतील, वनस्पती असेल, आंबा, मका ही एक सर्वांची प्रजाती ही एकच असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कार्ल लिनियस यांनी द्विनाम पद्धतीचा वापर केलेला आहे. सो फ्रेंड, नेक्स्ट पॉइंट इज following are the some examples of organisms from kingdom Plantae and Animalia classified by the binomial method of nomenclature. means वनस्पती व प्राणीसृष्टीतील द्विनाम पद्धतीने वर्गीकरण केलेले काही उदाहरणं तुम्हाला पुढे दिलेले आहे. त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग्स आणि सायंटिफिक नेम आहेत. विद्यार्थी मित्रांनो पहिला आहे लिव्हिंग थिंग्स डॉग. डॉगला सायंटिफिक नेम आहे कॅनिस ल्युपस फॅमिल्स रिस, अशा प्रकारे त्याचं नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा कॅनिस ल्युपस फॅमिल्स रिस अशा प्रकारे कुत्र्याचं सायंटिफिक नाव आहे. पुढं आहे काऊ. काऊला म्हणतात बोस ट्वायरस. काऊचं सायंटिफिक नाव, गाईचं सायंटिफिक नाव आहे बोस ट्वायरस. देन नेक्स्ट हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे जास्वंद. जास्वंदाला सायंटिफिक नाव आहे हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. देन नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ज्वार. ज्वारला सायंटिफिक नाव आहे स्वार्गम वल्गेर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जे सजीव आहेत, कुत्रा असेल, कुत्र्याचं जे वैज्ञानिक नाव आहे ते कॅनिस ल्युपस फॅमिलिरिस आहे. गाय असेल त्याला बोस ट्वायरस असे म्हणतात. जास्वंद असेल तर हिबिस्कस रोझा सायनेन्सिस असेल. ज्वारी असेल सार्गम वेल्गर आहे. अशा प्रकारे हे जी कार्ल लिनियस ही द्विनाम पद्धती आहे याचे उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे आणखी उदाहरणं तुम्ही शोधा, म्हणजे कोणता सजीव आणि त्याला वैज्ञानिक नाव आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त आणखी सोपं झाली. त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलंच आहे विद्यार्थी मित्रांनो. फाइंड आउट द सायंटिफिक नेम्स ऑफ अदर ॲनिमल्स अँड प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स अँड डिस्कस इन क्लास. त्याचप्रमाणे वरच्याप्रमाणे आपल्या सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांची व वनस्पतींची वैज्ञानिक नावे शोधा व वर्गात चर्चा करा. अँड देन लास्ट वन फ्रेंड्स, व्हेरी इम्पॉर्टंट, 29th April is observed on World Frogs Protection Day. Killing or hammering frogs is prohibited by the Wildlife Protection Act. 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. म्हणजे 29th April इज ऑब्झर्व्ड ॲज अ वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. म्हणजे 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार killing or hammering frogs or prohibited by act wildlife protection. म्हणजे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे, इजा पोचवणे यावर बंदी आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हा पाठ पाहिलेला आहे. हा पाठ एकदम सोप्या आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणखी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. सर्व गरजवंत विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवा. सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा. तुमच्या विद्यार्थी मित्रांना पाठवा. ज्यांनी आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा. लवकरच आपण दुसरा पाठ घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो कीप वॉचिंग.